आपण गेल्या वेळेला आपण हे थंड पाण्याचे परिणाम पर्यंत आलो होतो. अं, बरोबर आहे ना? हा, बरोबर आहे. हं. आता आपण पुढे जाऊया. पाणी आणि त्याचं नैसर्गिक गुणधर्म काय आहेत तर ते आपण बघूया. पाणी हे जड आहे, निष्क्रिय घटक आहे आणि ते अग्नीच्या अगदी विरुद्ध आहे. पाणी हे एक रासायनिक संयुग आहे जे पृथ्वीवरील बहुतेक वनस्पती आणि प्राणी यांचं जीवन टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असतं. आता थोड्या प्रमाणामध्ये आपण जर कमी प्रमाणामध्ये बघितलं तर त्याचा रंग म्हणजे पाण्याला आपण रंग नसतो असं म्हणतो आपण. पण मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघितलं जलाशय मोठा असेल तर ते निळसर रंगाचं दिसतं. पाणी हे उत्कृष्ट सॉल्व्हंट किंवा विद्रावक पदार्थ आहे आणि परिणामी त्याच्यामध्ये विरघळलेली खनिज आणि इतर रसायन आपल्याला त्याच्यामध्ये आढळतात. ते बॅक्टेरिया सारखे अनेक जीवाणू असतात तर ते वाहून आणतात. महानगरपालिकेच्या जलप्रणालीद्वारे विस्कळीत होणारे पाणी बहुतेक पाणी हानिकारक पदार्थ काढून टाकण्यासाठी ती प्रक्रिया केली जाते. बरोबर, कारण बॅक्टेरिया वगैरे वाहून आणतात आणि म्हणून त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते. काही बाटलीबंद पाण्यावरती जवळपास सर्व अशुद्धता काढून टाकण्यासाठी आणखी उपचार केले जातात. इंग्रजी म्हणजे जर्मन शब्द जो आहे वॅसर, WASSER, याच्यावरून पाणी वॉटर हा शब्द तयार झालेला आहे. एका प्राचीन इंडो युरोपियन शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ ओला किंवा धुणं असा अर्थ होतो. वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे आपल्याला असे शब्दाचे कशावरून आला हे कळून येतं. आता प्रारंभिक जल उपचार आश्चर्यप्रमाणे म्हणजे सुरुवातीच्या वेळेला जे पाण्याचे उपचार होते तर ते प्रगत स्वरूपाचे होते. म्हणजे आपण जर पाठीमागे खूप वर्ष मागे जाऊन विचार केला तर परंतु त्याचं म्हणजे आपण जर बघितलं की ती उपचार पद्धती म्हणून उपयोगात आणण्यासाठी त्यांनी फारच कमी ठिकाणी त्या गोष्टी होत होत्या. म्हणजे जलोपचार होत होते पण फार कमी ठिकाणी त्याचा सराव केला गेला. एका प्राचीन संस्कृत हस्तलिखितामध्ये असं लिहिलेलं आहे की पिण्याचे पाणी तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवावं. आपल्याला हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. सूर्यप्रकाशात ठेवावं आणि कोळशातून ते फिल्टर केलं पाहिजे. म्हणजे कसं तुम्ही फिल्टर करून ते शुद्ध पाणी तुम्हाला मिळू शकतं किंवा सूर्यप्रकाशामध्ये ठेवलं तर कसे त्याचे गुणधर्म येऊ शकतात अशा प्रकारचं तुम्हाला उल्लेख आपल्याला आढळतो. प्राचीन इजिप्शियन शिलालेख आपल्याला तशाच प्रकारचे त्याच्यामधून आपल्याला गोष्टी समजतात की त्याच्यामध्येही असंच सांगितलेलं आहे. यापैकी अनेक पद्धती आजही वापरल्या जातात. सुमारे 4000 BC पूर्वी ग्रीक वैद्यकीय व्यवसाय हिप्पोक्रेटिसने असं सुचवलं की पाणी उकळवून कापडाच्या फडक्यातून गाळून घ्यावं. हे सुरुवातीचे संदर्भ असूनही बहुतेक लोक वाहत्या नाल्यांचे आणि भूगर्भातील विहिरींचे उपचार न केलेले पाणी पितात. जोपर्यंत जवळपास दूषित होण्याचे कोणतेही स्रोत नव्हते तोपर्यंत हा समाधानकारक उपाय होता. म्हणजे जोपर्यंत आपल्याला पाणी म्हणजे त्यांनी सांगितलं की तुम्ही जर असं पाण्यातून गाळून मिळवून घेतलं तर तुम्हाला स्वच्छ पाणी मिळतं. पण आपणही बघतो की झऱ्याचं पाणी किंवा डायरेक्ट नदीतून आलेलं पाणी हे वापरलं जात होतं पिण्यासाठी वगैरे. पण आता कसं आहे, लोकसंख्या जास्त झाल्यामुळे पुन्हा तो आपल्याला ते दूषित होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ते तेवढं निर्धोक राहिलेलं नाहीये. जसजशी सुसंस्कृत जगाची लोकसंख्या वाढत गेली तसतसे पाण्याचे स्रोत अधिकाधिक दूषित होत गेले. अनेक शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याचे प्राथमिक स्रोत म्हणून काम करणाऱ्या नद्या सांडपाण्या इतक्या वाईटरित्या दूषित झाल्या होत्या की उघड्या त्या सेसपूल सारख्या म्हणजे घाण सगळं त्याच्यामध्ये झालेलं होतं. कॉलरा, टायफॉइड आणि इतर अनेक जलजन्य आजारांनी थैमान घातलेलं होतं. 1800 मध्ये इंग्लंडच्या विल्यम क्रुईशँकने दाखवून दिलं की क्लोरीनच्या लहान डोसमुळे पाण्यातले जंतू नष्ट होतात. आता हे सगळं आपल्याला माहिती आहे पण हे सगळं सांगायचं कारण काय की कसे कसं पाण्याची उपचार पद्धती पुढे पुढे आपल्याला येत गेली याचा इतिहास आपल्याला कळला पाहिजे. म्हणून की क्लोरीन वॉटरमुळे क्लोरीनचे थेंब टाकले की त्याच्यातल्या जंतूंचा नाश होतो हे त्यांनी सांगितलं. 1890च्या दशकामध्ये अनेक नगरपालिकांना असं आढळून आलं की वाळूच्या थरांमधून हळूहळू पाणी फिल्टर केल्याने
रोगांचा प्रादुर्भाव लक्षणीयरित्या कमी होऊ लागतो. विविध पद्धतींनी पाणी प्रक्रिया करूनही पाण्याचे दूषित होणे अजूनही गंभीर चिंतेची बाब आहे, कारण देशातील नद्या आणि तलावांमध्ये वाढत्या प्रमाणामध्ये औद्योगिक कचरा टाकला जात आहे. आता ही सध्याला भेडसावणारी प्रक्रिया आहे, किंवा आपले शुद्ध होऊन आलेले पाण्याचे हेच फुटलेले असतात, पाईपलाईन वगैरे. आता पाण्याचे प्रकार कुठले कुठले आहेत? आता आपल्याला पाण्याची चिकित्सा करायची आहे, तर ते पाणी कसं कोणत्या कोणत्या प्रकाराने आपल्यापर्यंत पोहोचतं ते आपण बघणार आहोत. शुद्ध पाणी जवळजवळ अस्तित्वामध्ये आता ते नाहीच आहे बहुतेक, कारण सगळीकडे अडल्ट्रेशन दिसतं. बहुतेक पाण्यामध्ये विरघळलेली खनिजे आणि क्षारांची वेगवेगळी मात्रा असते. तसेच स्लेट आणि मायक्रोस्कोपिक सेंद्रिय पदार्थांसारखे निलंबित कण भरपूर प्रमाणामध्ये आढळतात. या अशुद्धतेच्या उपस्थिती किंवा मूळतेनुसार विविध प्रकारचे पाणी वर्गीकृत केले जाते. नळाचे पाणी किंवा महानगरपालिकेचे पाणी ते हानिकारक जीवाणू मारण्यासाठी, गाळ काढून टाकण्यासाठी आणि नको असलेला गंध जो असतो पाण्याचा तो दूर करण्यासाठी उपचारांच्या मालिकेमधून जातात. त्यात अनेक कारणांसाठी एक किंवा अधिक रसायने देखील जोडलेली असू शकतात. कोणी जर पाणी जलशुद्धीकरण प्लांट बघितला असेल, तर खूप मोठ्या मोठ्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या असतात आणि एकातून दुसरीकडे ते पाणी वाहून नेलं जातं. वाळूमध्ये मिक्स केलं जातं, त्याच्यामध्ये वेगवेगळी क्लोरीन किंवा इतर रसायनं मिक्स केली जातात. ते फिल्टर करून, ते शांत करून, त्याच्यानंतर मग ते खूप प्रक्रिया करून आपल्यापर्यंत ते आलेलं असतं. हार्ड वॉटर, याच्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम क्षारांचे प्रमाण जास्त असते. हार्ड वॉटर, तात्पुरते हार्ड वॉटर आणि कायमचे हार्ड वॉटर असं विभागलं जातं. आपण जर बघितलं असेल तर काही काही ठिकाणी खूप पाणी आपण म्हणतो की ते थोडंसं हार्ड आहे आणि ते कॅल्शियमचे डिपॉझिट बादल्यांमध्ये आपल्याला दिसतात. हार्ड तात्पुरत्या हार्ड वॉटर मध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम चे बायकार्बोनेट्स असतात, जे पाणी गरम केल्यावर स्केल नावाचा कठोर पदार्थ तयार करण्याच्या प्रतिक्रिया देतात. स्केल हार्ड वॉटर हीटर्स आणि पाईप्स यामध्ये अडकवू शकतो आणि भांड्यांवर डाग ठेवू शकतो. म्हणजे कोणी जर पाण्यामध्ये हीटर असतात बघा, पाण्यामध्ये टाकून ठेवायचे हीटर असतात, तर त्या हीटर वरती पांढरं कोटिंग इतकं त्याच्यामध्ये येतं की ते असं तुम्हाला ठोकून 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 काढलं तर ते कवचासारखं ते निघतं. किंवा बादल्यांमध्ये खूपच पांढरा थर त्याच्यामध्ये जमा झालेला दिसून येतो. कायमस्वरूपी हार्ड वॉटर मध्ये सल्फेट, क्लोराईड, कॅल्शियम और मॅग्नेशियम नायट्रेट असतात, जे गरम पाण्यामुळे प्रभावित होतात. सॉफ्ट वॉटर तुलनेने कमी प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे क्षार असतात. जरी कमीची व्याख्या येतं, याच्यामध्ये कमी म्हणजे किती कमी त्याची व्याख्या बदलते असते. सॉफ्ट वॉटर म्हणजे कडक पाणी, ज्यामध्ये सोप कड तयार होऊ नये म्हणून पुरेसे क्षार रासायनिक पद्धतीने काढून टाकलेले असतात, म्हणजे दह्यासारखं तयार होतं. तर त्यात सोडियम क्लोराईडचं प्रमाण जास्त असतं. नंतर मिनरल वॉटर, यामध्ये मोठ्या प्रमाणात मिनरल असतात. खनिज पाणी 5 मुख्य वर्गांमध्ये विभागलेले असते: खारट, क्षारयुक्त, फेरंगियस, गंधकयुक्त आणि पिण्यायोग्य पाणी. तर खारट पाण्यामध्ये सोडियम किंवा मॅग्नेशियम सल्फेट किंवा सोडियम क्लोराईडची उच्च पातळी असते. क्षारयुक्त पाण्यांमध्ये क्षाराचे प्रमाण जास्त असते, त्याला सुमारे 7.2 ते 9.5च्या श्रेणीमध्ये पीएच ते असतं. म्हणजे पाण्याचा पीएच 7 असतं, तर त्याच्यापेक्षा तो जास्त पीएच आपल्याला दिसतो. आणि 14चा पीएच तो उच्च क्षारीय असतो. फेरंगियस पाण्यामध्ये, आता फेरस म्हणून त्याचं नाव फेरंगियस, लोहाला आपण म्हणतो ना फेरस, तर लोह असतं, त्यामुळे गंजलेल्यासारखा त्याला रंग येतो त्या पाण्याला. गंधकयुक्त पाणी, याच्यामध्ये सल्फर संयुग असतात आणि त्यामुळे कुजलेल्या अंड्याच्या वासासारखं ते ओळखले जातं. तुम्ही जर कधी असे गरम पाण्याचे कुंड किंवा गरम पाण्याचे झरे जर बघितले असतील, तर तिथे बऱ्याच जणांना सांगतात बघा की त्याच्यामध्ये आंघोळ करा, म्हणजे त्वचेचे विकार तुमचे बरे होतील. तर तिथे ते गंधक असतं आणि त्याला एक असा उग्र वास येत असतो, कारण का त्याच्यामध्ये गंधक आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसून येतं. पिण्यायोग्य पाण्यामध्ये खनिजाचे प्रमाण प्रति दशलक्ष 500 भागांपेक्षा कमी असतं आणि ते सामान्यतः बाटलीबंद आणि खास पिण्याचं पाणी म्हणून विकलं जातं. कार्बोनेटेड पाणी, सोडा पाणी आणि चमकणारे
स्पार्कलिंग वॉटर म्हणतात त्याला, ते चमकणारे पाणी, सर्वांमध्ये विरघळलेला कार्बन डायऑक्साईड असतो. जिथे चुनखडी किंवा इतर कार्बोनेट खडक असतात तिथे हे नैसर्गिकरित्या घडू शकतं, किंवा कार्बन डायऑक्साईड कृत्रिमरित्या दाबाखाली सुद्धा त्याच्यामध्ये सोडलं जाऊ शकतं. स्प्रिंग वॉटर किंवा झऱ्याचं पाणी किंवा आर्टिसियन पाणी केवळ ड्रिलिंग किंवा पंपिंगच्या मदतीशिवाय ते नैसर्गिकरित्या जमिनीतून वाहतात व वस्तुस्थितीद्वारे ओळखले जातात. अन्यथा असे काही नाही जे त्यांना इतर स्रोतांच्या पाण्यापेक्षा वेगळं करतं. म्हणजे जे जमिनीतून आपोआप येतं, तर तशा प्रकारचं पाणी, म्हणजे मुद्दामून तुम्ही ड्रिलिंग करून वगैरे काढलेलं नसतं ते. डिस्टिल वॉटर बाष्पीभवन किंवा कंडेन्सेशन प्रक्रियेद्वारे केलं जातं, तर ते बहुतेक त्याच्यातली अशुद्धी काढून टाकलेली असते. डिआयोनाइज पाणी आयन विनिमय प्रक्रियेद्वारे शुद्ध केलं जातं, जे क्लोराईड आणि बायकार्बोनेट सारखे सकारात्मक आयन काढून टाकतं. त्याला कधी कधी डिमिनरलाइज्ड वॉटर असेही म्हणतात. शुद्ध पाणी हे महानगरपालिकेचं पाणी आहे, ज्यामध्ये कार्बन फिल्ट्रेशन, डिस्टिलेशन, डिआयोनायझेशन, रिव्हर्स ऑस्मोसिस, अल्ट्राव्हायोलेट स्टरलायझेशन किंवा या प्रक्रियेचे काही संयोजन, चांगले किंवा वाईट दोन्हीपैकी जवळजवळ सर्व खनिजे आणि रासायनिक घटक काढून टाकलेलं असतं. म्हणजे आपल्याकडे जे पाणी येतं त्याच्यातून हे सगळं खनिज वगैरे काढून टाकलेलं असतं. म्हणून नॅचरल स्रोताकडून आलेलं पाणी हे जास्त चांगलं असतं. झऱ्याचं पाणी आहे किंवा पावसाचं पाणी, पण पहिल्या पावसाचं नाही, त्याच्यानंतरचं जे पावसाचं पाणी आहे, तर ते तुम्ही भांड्यांमध्ये जमा करून ते जर वापरलं तर ते जास्त चांगलं असं म्हटलं जातं. पाण्याचे उपचारात्मक गुणविशेष. आता पाण्याच्या ठिकाणी काय अशा गोष्टी आहेत की काय गुणधर्म आहेत की त्याचा आपण उपचार पद्धतीमध्ये वापर करून घेऊ शकतो. तर तो उष्णतेचा वाहक आहे. त्याच्यानंतर वेदना शामक आहे, आपल्या वेदना कमी होतात. त्याच्यानंतर गरम पाण्याने रोगजंतू मरतात. गरम पाण्याने स्नायू मोकळे होतात. उष्णतेला कमी करतो. शक्तिदायी आहे, वमनकारक आहे, आपण उलटी करण्यासाठी वापरतो बरोबर. मूत्र उत्सर्जक आहे, रेचक आहे, रक्तप्रवाह थांबतो, शरीराची स्वच्छता होते, वजन कमी करते, निद्रानाश कमी होतो, पोषण शक्ती वाढवतो व थंड पाण्याने स्नान केल्यास रक्ताभिसरणास गती येते. ते स्थानिक जखमेजवळ लावल्यास चेतना शून्य करतं व रक्त कमी करण्यास मदत होते. लोकल तुम्हाला काही जर जखम झाली असेल तर तिथे तुम्ही लावलं तर. ओके. आता हे सगळे आपण काय बघितले, तर हे आपण पाण्याचे गुणधर्म सगळे जे आहेत ते बघितले. एक मिनिट हा असं आलं. ओके. आता आपण जे करणार आहोत, तर मी तुम्हाला मागे म्हटलं होतं की आपण पाण्याच्या ज्या वेगवेगळ्या थेरपीज आहेत, तर त्या कोणत्या कोणत्या आहेत आणि तर त्या तुम्ही लिहून घ्यायच्या आहेत असं मी तुम्हाला सांगितलं होतं. ओके. मला एक सांगा की तुम्हाला कोणत्या कोणत्या थेरपीज माहिती आहेत पाण्याच्या. पाण्याच्या कोणत्या कोणत्या चिकित्सा कोणीतरी कधीतरी केलेल्या आहेत किंवा कुठल्या माहिती आहेत, केल्यात का अल्कला कोणी? अल्कलाईन वॉटर करणे किंवा रंगाच्या बाटलीमध्ये ठेवून त्याचा पण वापर ती करणे. रंगचिकित्सा झाली, हा बरोबर आहे, पाण्याची पण मग ती रंगचिकित्सा झाली, क्रोमोथेरपी झाली ती. हे जलनेती कुंजर क्रिया हो बरोबर, त्या आपण वमन हा त्या आपण अंतरशुद्धीसाठी वापरतो, त्या सगळ्या त्या क्रिया आहेत, अगदी बरोबर. आता आपण कोणी अशी स्टीम बाथ वगैरे घेतलंय कधी? होय, घेतलाय. घेतलाय ना. मग ती पाण्याचीच, म्हणजे पाण्याचे वेगवेगळं स्वरूप आहे बरोबर. एक वाफ, द्रवरूप पाणी आणि घनरूप बर्फ. हा, तर मग पाण्याच्या चिकित्सेमध्ये तुम्ही वाफ आणि या म्हणजे पाण्याच्या रूपांचे पण सगळी चिकित्सा त्याच्यामध्ये येते. आता पाण्याचं जर आपण बघितलं तर मुख्यतः ती जलचिकित्सा आहे ती दोन प्रकारे केली जाते. एक म्हणजे बाह्य चिकित्सा आणि एक आंतरिक चिकित्सा.
बाह्य चिकित्सा म्हणजे आपण आंघोळ करतो किंवा पोहतो किंवा स्प्रे म्हणजे शॉवर खाली आंघोळ करतो म्हणजे किंवा फवारे मारले जातात. त्याच्यानंतर पाण्याच्या घड्या ठेवतो म्हणजे गरम गरम पाण्याची थंड पाण्याची अल्टरनेट किंवा थंड पाण्याच्या घड्या. ताप आला की आपण कपाळावरती ठेवतो किंवा अंग पुसून काढतो अशा प्रकारे. आणि टब बाथ, स्टीम बाथ, स्पाईन बाथ म्हणजे असे पाण्याचे आपले अल्युमिनियमचे किंवा स्टीलचे असे मोठे मोठे टब असतात आणि तुम्हाला ज्या कारणासाठी पाहिजेत त्याच्यानुसार त्याचा आकार केलेला असतो आणि त्याच्यामध्ये बसून म्हणजे तुम्ही बसू शकता किंवा झोपू शकता हातपाय बाहेर ठेवून अशा प्रकारे. आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये पाणी टाकून तुम्हाला ती थेरपी तुम्हाला दिली जाते. तर ही झाली बाह्य चिकित्सा. आणि आता जसं सरांनी सांगितलं तसं ती आंतरिक चिकित्सा की आपण सर्दी विर्दी झाल्यावरती वाफ घेतो बरोबर नाकातोंडातून वाफ आतमध्ये घेतो किंवा जे एनिमा वगैरे घेतो किंवा जलनेती करतो जलधौती करतो हे सगळे जे काय प्रकार झाले ती आंतरिक शुद्धीचे झाले. म्हणजे आता याच्यामध्ये आता तुम्ही बघाल की ही जलचिकित्सा थंड आणि गरम दोन्ही पद्धतीने वापरली जाते. म्हणजे असं काही नाहीये की नॉर्मल पद्धतीनेच वापरली जाते. तर थंड आणि गरम दोन्ही पद्धतीने वापरली जाते. एक एक अशी वापरली जाते किंवा अल्टरनेट पाणी घेऊन सुद्धा वापरली जाते म्हणजे एकदा गरम एकदा थंड काही उपचारांमध्ये अशा पद्धतीने सुद्धा वापरली जाते. आता थंड पाण्याचे परिणाम आणि गरम पाण्याचे परिणाम आपण मला वाटतं हे बघितलं होतं का काय. गार पाण्याची शरीरावरती तुम्ही विचारलं होतं की प्रतिक्षिप्त क्रिया होते आणि त्याच्यामुळे शरीरांना उत्तेजना मिळते आणि त्याचे फायदे आपल्याला आपल्या आरोग्याला मिळत असतात. त्याच्यामध्ये काय होतं तुमचं ब्लड सर्क्युलेशन असतं रक्ताभिसरणाचा वेग असतो तो वाढतो. मग रक्ताभिसरणचा वेग वाढल्यानंतर तुमचं मेटाबॉलिझम सुधारतं तुमची जी चयापचयाची क्रिया आहे तर ती चांगली व्हायला लागते आणि त्याचा परिणाम तुमच्या मज्जासंस्थेवरती सुद्धा व्हायला लागतो. आणि हे रक्ताभिसरण सुधारतं त्याच्यामुळे काय होतं पचन चांगलं झालंय मग बरोबर तुमच्या शरीरातली अशुद्धी सुद्धा बाहेर फेकलं जाते. तर ती जे याची क्रिया आहे उत्सर्जनाची क्रिया आहे तर ती पण तुमची चांगल्या प्रकारे व्हायला लागते. आणि रक्ताभिसरण चांगलं होतंय म्हटल्यावरती शरीरामधले जे न्यूट्रिएंट्स आहेत वेगवेगळ्या अवयवांना पुरवायचे पोषण द्रव्य पुरवायचे ऑक्सिजन पुरवायचे ती क्रिया तुमची चांगली व्हायला लागते. आता गरम पाण्याचे परिणाम काय होतात तर गरम पाण्यामध्ये त्या रक्तवाहिन्या असतात त्या प्रसरण पावतात. आपण थंड पाण्यामध्ये त्या आकुंचन आणि गरम पाण्यामध्ये त्या प्रसरण पावतात आणि त्याच्यामुळे काय होतं एक प्रकारचं त्यांना शैथिल्य येतं आणि रक्तदाब असतो तो खाली येतो आणि आपल्याला आराम मिळतो. तर बाह्य चिकित्सा आपण जर घेतली तर बाह्य चिकित्सेमध्ये पाणीपट्टी म्हणजे काय की ठराविक कापडाच्या पट्ट्या असतात की तुम्हाला कुठल्या भागावरती पट्टी ठेवायची जसं मातीपट्टीमध्ये आपण बघितलं तसंच याच्यामध्ये पण असतं की कुठल्या भागावरती ती पट्टी ठेवायची त्याच्यानुसार कापडाच्या घड्या किंवा त्या मिळतात किंवा आपण तशी करायची असते आणि पाण्यामध्ये बुडवून आपण कुठल्या भागावर लावायची त्याच्यानुसार ती आपण यूज करायची वापरायची. तर आता याच्यामध्ये कशी वापरायची आहे तर याच्यामध्ये या चिकित्सेमध्ये कापडाच्या 3 पट्ट्या वापरल्या जातात. एक कापलेली कापडाची पट्टी व्याधीग्रस्त अवयवाच्या त्वचेवर ठेवली जाते. या पट्टीवरती पहिल्या पट्टीपेक्षा थोडी मोठी तलम कापडाची पट्टी ठेवतात. त्यावर काहीशा मोठ्या आकाराचे लोकरीचे वस्त्र किंवा ब्लँकेट ठेवतात. आजकाल या चिकित्सेसाठी नेहमी लागणाऱ्या मापाच्या पट्ट्या ज्या आहेत तर त्या आपल्याला रेडी मिळतात. आता ह्या पट्ट्यांचे आकार कोणते कोणते आहेत तर हे तुम्ही लिहून घेतले तर बरं पडेल की सर्वसाधारणपणे या पट्ट्यांचे आकार कसे आहेत तर 2.5 फूट बाय 6 फूट छातीसाठी म्हणजे तो मोठ्या आकाराचं असतं की नाही त्याच्यामुळे तशा प्रकारची मिळते. त्याच्यानंतर 2.5 फूट बाय 2.5 फूट. आता ती कशासाठी वापरतात तर पोटरी आहे पाय आहे डोकं आहे किंवा कातडीवरती झाकून ठेवायला त्याच्यासाठी वापरतात. आणि मग हात किंवा पंजासाठी जर वापरायची असेल तर 2 फूट बाय 3 फुटाची वापरतात. नंतर मानेभोवती जर तुम्हाला मानेभोवती पट्ट्यासारखी जर तुम्हाला लावायची असेल तर 8 इंच बाय 2 फुटाची वापरली जाते. आता ह्या ज्या पट्ट्या असतात तर तुम्हाला जशी गरज आहे त्याच्यानुसार साध्या पाण्यामध्ये किंवा कधी कधी आयुर्वेदिक औषधीच्या पाण्यामध्ये सुद्धा बुडवून या ती पट्ट्याचे आकार जरा परत सांगाल का? हा
2.5 फूट बाय 6 फूट छातीसाठी वापरतात. ठीक. 2.5 फूट बाय 2.5 फूट पाय, पोटरी, डोकं आणि त्वचेसाठी वापरतात. आणि 2 फूट बाय 3 फूट हात किंवा पंजा त्याच्यासाठी वापरतात. आणि 8 इंच बाय 2 फूट मानेसाठी वापरतात. आता ह्या ज्या ठीक. असतात तर आपल्या गरजेनुसार त्या पाण्यामध्ये किंवा आयुर्वेदिक औषधी वगैरे टाकलेल्या औषधी भिजवून जे काही पाणी केलं जातं तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या बुडवून त्या वापरल्या जातात. आणि आता हे गार पाणी ज्या वेळेला घेतलं जातं तर त्याच्यामध्ये काय टाकलं जातं तर विनेगर, माती किंवा आपलं नॅचरल सॉल्ट असतं, खडं मीठ असतं, तर ते टाकलं जातं किंवा दही किंवा काय म्हणजे तुम्हाला जो काही आजार आहे त्याच्याप्रमाणे ते टाकलं जातं. आणि ज्या वेळेला गरम उपचार दिल्या जातात तर त्यावेळेला काही वनौषधी गरजेनुसार त्याच्यामध्ये टाकलेले आपल्याला आढळून येतात. हम्म. आता थंड उपचार करताना थंड पाण्याच्या आपण बघितलं की थंड पाण्याचा जर उपचार केला तर त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या रक्ताभिसरणाला उत्तेजना मिळते, तुमचं चयापचय वाढतं, रक्तवाहिनी म्हणजे प्रत्येक पाण्याच्या तुमच्या शरीरावरती काय परिणाम घडून येतात, आतमध्ये फिजिओलॉजी काय घडते तर ते आपण थोडक्यात बघतोय. हं तर रक्तवाहिन्यांना थंडावा येतो आणि त्याच्यामुळे काय होतं तर झोपेच्या ज्या काही तक्रारी असतात तर त्या तुमच्या आटोक्यामध्ये येतात. झोप येत नसेल तर आपलं इथे आता मी प्रत्येक वेळी गार पाणी म्हटलं म्हणजे नळाचं पाणी असा तुम्ही अर्थ घ्या की गार पाण्याने आंघोळ करावी. हं की म्हणजे गार पाण्याने आंघोळ केलं की फ्रेश वाटतं. आता फ्रेश वाटलं म्हणून झोप येणार नाही असं आहे का तर नाही, तर तुमचा थकवा निघून जातो आणि थकवा निघून गेल्यामुळे तुम्हाला जरा मेंटल स्ट्रेस जो असतो तो ऍक्च्युली तो तुमचा कमी होतो आणि तुम्हाला बरं वाटतं आणि झोप सुद्धा चांगली लागते. शारीरिक उष्णता कमी केली जाते. निसर्गोपचारामध्ये काही काही वेळेला ह्या म्हणजे अवयवांच्या जे रिफ्लेक्स बिंदू असतात, प्रतिक्षिप्त क्रियांचे बिंदू असतात तर त्यांच्यावरती उपचार करून त्वचेमार्फत उपचार केलेला आपल्याला आढळून येतो. उष्ण उपचार गरम पाण्याच्या घड्यांच्या वापरामुळे काय होतं तर स्नायूंची लचक, ताठरपणा नाहीसा होतो, शारीरिक मानसिक ताणतणाव दूर होतात आणि जे काही दुखत असतं आपलं तर ते सुसह्य केलं जातं. आता हिप बाथ म्हणजे तुमचा पृष्ठभागाचा भाग आहे. तर ही जी जलचिकित्सा आपल्याला खूप ठिकाणी वापरलेली आपल्याला दिसून येतं. तर याच्यामध्ये काय असतं की जिथे तुम्हाला त्रास होतोय, व्याधीग्रस्त जो काही भाग आहे किंवा पार्श्वभाग आहे तर तो पाण्यामध्ये बसता येईल असा टब असतो, असा उभा म्हणजे खुर्चीचा म्हणजे थोडक्यात खुर्चीमध्ये माणूस बसला तर कसा बसेल पण तो टबाच्या आकाराचा म्हणजे थोडक्यात असा जरा टब असतो, उभट अशा आकाराचा. मोबाईल ठेवतो की नाही आपण साधारण तशा आकाराचा, की तुम्ही त्याच्यामध्ये खाली बसू शकता व्यवस्थित, आपलं कमरेपर्यंतचा म्हणजे पृष्ठभागाचा भाग त्याच्यामध्ये ओला होऊ शकेल. याच्यामध्ये साधारण 5 गॅलन पाणी असं ओतलं जातं आणि हात आणि पाय तुमचे त्या टबाच्या बाहेर असतात. म्हणजे तुम्ही आत बसता पण तुमचे पाय बाहेर असतात आणि तुमचे हात बाहेर असतात. आणि अशा स्थितीमध्ये तुम्हाला किती वेळ बसायचंय तर तुम्हाला 15 ते 20 मिनिटं त्याच्यामध्ये बसायचंय. आणि थंड पाणी म्हणजे 1 ते 2 मिनिटं थंड पाण्यात बसावं, नंतर शरीराला थोडी उष्णता मिळण्यासाठी व्यायाम घ्यायचा आहे. परत व्याधीने म्हणजे ते घाम तुम्हाला आला की मग त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला घाम आल्यानंतर तुम्ही थोडा वेळ शांतपणे अंथरुणावरती स्वस्थपणे पडून राहायचं आहे. आणि अशाच तऱ्हेने उष्णोपचार म्हणजे गरम पाण्याने सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्हाला कुठली व्याधी आहे त्याच्यानुसार हा हिप बाथ किंवा तुम्हाला थंड पाण्याने किंवा गरम पाण्याने करता येतो. याच्यात एक लक्षात घ्यायचंय, तुमचा कमरेखालचा भाग म्हणजे ही पृष्ठभागाचा भाग पाण्यात आहे, हात आणि पाय हे दोन्ही बाहेर आहे. आता या हिप बाथचे फायदे काय आहेत तर तुमची पचनक्रियेवरती उपयोगी आहे, तुमचं किडनी, प्रजनन संस्था, स्नायूंची लचक, अवयवाची सूज, पोटाचे विकार, मूळव्याध, गर्भाशयाचे विकार यांतील व्याधी करता होतो. हिप बाथ आता याच्यामध्ये
सगळ्यांनी व्यवस्थित नोट डाऊन केलंय? माझा आवाज येतोय ना? हो, येतोय. हा, ठीक आहे. पुढे जाऊया. स्टीम बाथ. आता स्टीम बाथ वेगवेगळ्या प्रकारे घेतलं जातं. आता तुम्ही जर बघितलं म्हणजे मॉडर्न जे काही नॅचरोपॅथीचे सेंटर आहेत, तर तिथे कसं असतं, काचेची पेटी म्हणजे एक असतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही 2 ते 3 जण एका वेळेला बसू शकतात, किंवा एक पूर्ण रूम केलेली असते आणि तिथे बसायला लाकडी बाकडे असतात आणि त्याच्यावरती तुम्ही स्टीम तिथे बसून घेऊ शकता. अशा प्रकारे असतं. किंवा सिंगल सिंगल, आता काही म्हणजे छत्रीचं कापड असतं तसे पण चौकोनी हे मिळतात, स्टीम बाथ घेण्यासाठीच उपकरण मिळतात, की तुमचा मानेपासूनचा वर पोर्शन वर असतो, त्याच्यामध्ये आपण खुर्ची घेऊन बसायचं असतं. एक असं युनिट दिलेलं असतं, त्याच्यामध्ये खाली त्याच्यात पाणी टाकलेलं असतं, त्याच्यातनं पाईप आत सोडलेला असतो, ती वाफ येते, इलेक्ट्रिक वरती लावायचं, ती वाफ येते, म्हणजे आपण घरच्या घरी सुद्धा घेऊ शकतो. तर ती वाफ येते आणि आपण त्याच्यामध्ये बसायचं असतं. डोक्यावरती थंड पाण्याची घडी ठेवायची असते. अशा प्रकारचं असतं. परत काही ठिकाणी लाकडाच्या पेट्या असतात, त्याच्यामध्ये झोपून सुद्धा घेतलं, स्टीम दिलेलं असतं, म्हणजे माणूस तिथे आतमध्ये झोपू शकेल अशी लाकडाची पेटी असते. त्याची मान नॉर्मली पंचकर्म क्लिनिक देतात, त्या ठिकाणी असं दिसतं. गळ्यापासूनचा भाग तो बाहेर, म्हणजे डोक्याचा भाग बाहेर असतो आणि बाकी शरीर सगळं तुमचं आतमध्ये असतं. किंवा काही ठिकाणी तुम्ही बसू शकाल, की आतमध्ये खुर्ची ठेवलेली आहे, असं लाकडी कपाट असतं आणि त्याचे असे दरवाजे उघडता येतात, की तुम्ही बसायचं आणि मग त्याच्यानंतर त्याचे दरवाजे बंद केले जातात आणि त्याच्यानंतर तिथे तिथे त्याला एक पाईप लावलेला असतो आणि त्याच्यामध्ये ती वाफ सोडली, एखादा कुकर किंवा एखादं काही युनिट असतं की ज्याच्यातून ती पाण्याची वाफ तिथे येईल आणि मग त्याच्यानंतर ठराविक काळानंतर मग ते बंद केलं जातं. तोंडावरचा पोर्शन बाहेर असतो. तर अशा प्रकारे वेगवेगळे युनिट आपल्याला स्टीम बाथचे बघायला मिळतात. हम्म तंत्र एकच असतं त्याच्यामध्ये, की तुम्हाला घाम आला पाहिजे, पाण्याची वाफ करून ती आत सोडलेली असते आणि कमीत कमी कपडे घालून आपण आतमध्ये बसायचं असतं. पाणी पिऊन जायचं असतं, म्हणजे ही प्रिकॉशन तुम्ही घ्यायची असते, की त्याच्या आधी तुम्ही एक ग्लास पाणी पिऊन आतमध्ये जायला पाहिजे आणि डोक्यावरती थंड पाणी ची घडी ठेवली पाहिजे आणि आधी जर मालिश वगैरे करून तुम्ही गेलात तर ते जास्त उत्तम असतं. म्हणजे स्नेहन ज्याला म्हटलं जातं पंचकर्मामध्ये, की आधी तुम्हाला मालिश करतात तेलाने आणि त्याच्यानंतर स्वेदन, घाम आणणं, अशा प्रकारे. तर ह्या उष्णतेमुळे घाम येतो आणि आता घाम आल्यामुळे काय होतं, तर घामातून शरीराची विषद्रव्य जी असतात ती बाहेर फेकली जातात आणि तुम्हाला ज्या काही व्याधी आहेत त्याचं निर्मूलन होतं. याच्यामध्ये म्हणजे काय पद्धती पाण्याची वापरली आहे, की पाण्याची जी वाफ होते तर त्या पाण्याच्या वाफेमुळे शरीराची उष्णता वाढवली जाते आणि आणि मग त्याच्यानंतर आपल्या शरीरातल्या अशुद्धी त्याच्यातून निघून जातात. आता बरं, ह्याच्यामध्ये आपण ही ट्रीटमेंट तुम्ही किती वेळ घ्यायची? ही साधारण एक 10 मिनिटं किंवा जास्तीत जास्त 20 मिनिटं इतकी घ्यायची. आता ह्याच्यामध्ये हेही बघायचं की तुमच्या शरीर प्रकृतीनुसार तुम्ही घ्यायची आहे. कारण कधी कधी काहींना ती उष्णता सोसवत नाही, म्हणजे 2-3 मिनिटं बसलं, 5 मिनिटं बसलं तरी त्यांना अनइझी व्हायला लागतं. तर हा हा एकदम गोल्डन रूल आहे, यथाशक्ती तुम्हाला जसं जसं तुम्हाला झेपेल तितकाच वेळ तुम्ही बसायचंय. पण नॉर्मल केस मध्ये साधारण थोडा वेळ 10 ते 20 मिनिटं, म्हणजे तुम्ही 10 ते 15 मिनिटं वगैरे त्याच्यामध्ये बसू शकता. आता परत ही वेळ अजूनही कशावर अवलंबून असते, तर कोणत्या इंटेन्सिटीने ती वाफ त्याच्यामध्ये येते, म्हणजे ती रूम केवढी मोठी आहे, त्याच्यामध्ये किती माणसं बसलेली आहेत, त्याच्यानंतर ती जर तुम्ही एकटेच असाल तर त्याच्यामध्ये ती वाफ फुल फोर्सनी येत असेल म्हणजे की मग ते जास्त गरम होते, म्हणजे त्या सगळ्यावरती ह्या गोष्टी अवलंबून असतात. पण नॉर्मली मंद वाफ अशी सोडली जाते की ती तुमच्या शरीराला सोसवेल अशा पद्धतीने ती तुम्हाला सोडली जाते. आता जसं मी म्हंटल की हे जो म्हणजे त्या स्टीम बाथ घेण्याच्या आधी तुम्ही पाणी, एक पाण्याचा एक ग्लास भरून किंवा लिंबाचं पाणी किंवा असं पिणं, लिंबू सरबत आपण म्हणूया, ते तुम्ही घेणं अगदी गरजेचं असतं.
आणि मग त्याच्यानंतर तिथून तुम्ही बाहेर आलात, वाफ घेतली, त्याच्या डोक्यावर फडकं आवश्यक असतं, थंड पाण्याचं टॉवेल. आणि मग तिथून तुम्ही बाहेर आला तर तुम्ही काय करायचंय, एक शॉवर घ्यायचा आहे, म्हणजे थंड पाण्याने, म्हणजे नॉर्मल पाण्याने तुम्ही आंघोळ करायची. आणि तरी तुम्हाला जर अस्वस्थ वाटलं तर तुम्ही परत ज्यूस, एखादा लिंबाचं सरबत किंवा फ्रूट ज्यूस तुम्ही घेऊ शकता. हं? आता ह्या स्टीममुळे काय होतं की तुमचे जे काही कातडीचे रोग आहेत, त्वचेचे विकार आहेत, तर ते तुमचे कमी होतात. त्याच्यानंतर तुमचं कोलेस्ट्रॉल वगैरे असेल तर ते कमी होतं. वजन, एक्सेस चरबी जी तुमची साठलेली असते आपल्या त्वचेच्या खाली मेजेंट्री मध्ये, तर ती सगळी कमी व्हायला मदत होते. पोटाचे, पचनेचे जे काही विकार असतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यातनी फायदा झालेला आपल्याला दिसून येतो. हं? तर आता याच्यामध्ये एक गोष्ट, म्हणजे याच्यात काळजी काय घ्यायची आहे, तर तुम्हाला ताप आला असेल तर तुम्ही किंवा तेव्हा तुम्ही हे स्टीम बाथ मध्ये जायचं नाही. कोणाला हार्टचे पेशंट असतील किंवा तुम्हाला हाय बीपी असेल, तर त्यांनी सुद्धा ही चिकित्सा टाळायची आहे. हं? आता याच्यामध्ये वाफ घेताना आपण ज्या वेळेला इथे स्टीम बाथ म्हणतोय, पण ज्या वेळेला अशी जी वाफ आपण सर्दी पडसं झाल्यावरती पण वाफ घेतो, बरोबर, तर ते स्टीम बाथ नसतं, पण ती वाफ घेतो. तर त्यावेळेला तुम्ही डोक्यावरून आपण ह्या गोष्टी करत असतो, पण आपण ज्या वेळेला थेरपी म्हणून लिहितो, तर ते एक मी सांगायचं राहिलं की ज्या वेळेला सर्दी किंवा असा कफ घालवण्यासाठी वाफ जी घेतो, तर त्यावेळेला डोक्यावरून फडकं घ्यायचंय आणि मग ती वाफ जास्तीत जास्त तुम्ही इनहेल करायची, की ज्याच्या योगे तुमचा कफ पातळ होऊ शकेल. आणि 4-5 थेंब त्याच्यामध्ये लिंबाचे गरम पाण्यामध्ये टाकायचे. हे एक नॅचरोपॅथीच्या याच्यामध्ये केलं जातं. परत काही काही वेळेला ज्यांना कफाचे विकार असतात ना, म्हणजे दमा वगैरे झालेला असेल, तर त्यावेळेला कोबीचा रस असतो ना, तर तो कोबीचा रस किसून त्याचा रस, म्हणजे किंवा कोबी किसून त्याच्यात टाकला जातो आणि त्याची वाफ आहे ती त्यांना घ्यायला सांगितली जाते. तर त्याच्याने तो साठलेला कफ आहे, सेम वाफ घेण्याची पद्धत तेच, डोक्यावरून फडकं घेऊन ती वाफ घ्यायची जास्तीत जास्त. तर ती तुम्ही तो कफ आहे तो पातळ होऊन तो बाहेर निघतो. तर अशा काही काही पद्धती आहेत, रोगानुसार त्याच्यात काही गोष्टी बदलतात. ही वाफ घ्यायच्या सांगितल्या. आता गरम पाण्याचा फवारा, तर आपल्याला सोसवेल असा गरम पाण्याचा झोत, फवारा म्हणजे ऍक्च्युअल फवारा नाही, झोत असा तुमच्यावरती घेतला जातो, की जिथे संधिवात आहे, पोलिओ, निद्रानाश, स्नायू काठिण्य, सांधेदुखी, याच्यामध्ये ही चिकित्सा केली जाते. की एका नळीनी म्हणजे कुकर असतो, कुकरच्या जिथून शिटी लावलेली असते तिथून रबरी पाईप लावतात आणि त्या कुकर मधलं पाणी बॉईल व्हायला लागलं की त्या रबरी पाईप मधनं येतं, तो वाफ येते आणि मग जिथे आपल्याला दुखतंय त्या ठिकाणी लांबून एक ठराविक अंतरावरून ती वाफ तुम्हाला दिली जाते. अशा प्रकारे ही पद्धत असते. आता हीच पद्धत अजून अजून कुठे वापरतात माहितीये का? आयुर्वेदामध्ये वापरतात ना ही पद्धत? माहिती? पंचकर्म करतात त्यावेळेला कोणी घेतली ट्रीटमेंट? नाही, याबद्दल माहिती नाही. मोल सर सांगता का? हम्म, नाही, याबद्दल काही माहिती नाही. ओके. तर त्याच्यामध्ये तुमची पोटरी वगैरे दुखते किंवा असं जो भाग दुखरा असेल ना, तर त्या ठिकाणी आधी तेलाने मालिश केली जाते. आणि तेलाने मालिश केल्यानंतर मी जसं सांगितलं तसं कुकरला ते नळी लावून त्याच्यामध्ये निरगुडीचा पाला किंवा काही वनौषधी त्याच्यामध्ये, म्हणजे औषधी टाकलेल्या असतात आणि त्याच्यामधून मग ती वाफ येते, ती लांबून ती दिली जाते. आणि त्याच्यामुळे खूप बरं वाटतं आणि म्हणजे 1-2 सिटिंग मध्येच तुम्हाला चांगलं वाटायला लागतं. म्हणजे तर ह्या गरम पाण्याचा, म्हणजे वाफेचा तुम्ही जर फवारा घेतला तर. आता आणि दुसरी आपण शेक घेतो नेहमी. नाडी स्वेद म्हणतात त्याला. काय म्हणतात? नाडी स्वेद. नाडी स्वेद. ओके, नाडी स्वेद. कारण ही पद्धत मी बघितलेली आहे, फक्त मला त्याचं नाव माहिती नव्हतं.
आणि आता आपण अजून गरम पाणी कुठे वापरतो? आपण शेक घ्यायचा असेल तर रबरी पिशवीमध्ये आपण एक घरी, प्रत्येकाच्या घरी एक पिशवी असतेच. म्हणजे पूर्वी आठवतं मला, त्याचा लटकलेली असायची प्रत्येकाच्या घरी एक पिशवी. त्या रबरी पिशवीमध्ये गरम पाणी टाकायचं, त्याचं बूच लावायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला कंबर, पोट, म्हणजे स्त्रियांसाठी जर मासिक पाळीच्या आधी ज्यांना पोट दुखतं किंवा पेटके येतात पायामध्ये किंवा असे त्रास होत असतील किंवा कंबर दुखत असेल तर त्यावेळेला हे गरम पाण्याची पिशवी वापरली जाते. किंवा एखादा स्नायू कठीण झाला असेल आणि त्याला मोकळं करायचं असेल तर मग आपण त्या गरम पाण्याच्या पिशवीचा आपण शेक घेतो. हं? आता वॉटर ट्रेडिंग, आता पुढचा जो प्रकार आहे त्याचं नाव आहे वॉटर ट्रेडिंग. तर वॉटर ट्रेडिंग म्हणजे काय? तर याच्यामध्ये पाण्याचा एक टब वापरला जातो आणि याची चिकित्सा 2 ते 4 मिनिटं केली जाते. ह्या टबामध्ये पाय टाकायचे आणि लगेच बाहेर काढायचे, म्हणजे पाय ठेवायचे आणि लगेच बाहेर काढायचे, अशा प्रकारची क्रिया केली जाते. आणि ही पटापट क्रिया केली जाते. याच्यामुळे पायांना उबदार तसेच सुखदायक संवेदना होतात. या चिकित्सेमुळे शारीरिक ऊर्जा वाढते आणि ही निद्रानाशासाठी उपयुक्त आहे. हं? टबात म्हणजे थोडक्यामध्ये आपण जर घरी करायचं ठरवलं तर बादलीत पाय ठेवायचे आणि त्याच्यानंतर बाहेर काढायचे, अशा प्रकारची ही क्रिया. आणि ही पटापट क्रिया करायची, की त्याच्यामुळे तुम्हाला बरं वाटायला लागतं, म्हणजे थकवा तुमचा निघून जातो आणि झोप चांगली लागते. आता पुढचा प्रकार आहे पादस्नान. आता याच्यामध्ये दोन्ही पाय गुडघ्यापर्यंत बुडतील एवढ्या गार पाण्यामध्ये पाय बुडवून बसायचंय आणि ह्या स्थितीमध्ये किती वेळ बसायचंय? 1 ते 2 मिनिटं बसायचे. झोपेच्या तक्रारींसाठी हे खूप उपयुक्त आहे. त्याच्यामध्ये रक्ताभिसरण प्रथम संथ होतं व पाय बाहेर काढल्यानंतर ते वाढतं. यामुळे शरीरात एक प्रकारचा शक्ती संचार झाल्याचा अनुभव येतो. अशीच चिकित्सा गरम व थंड पाणी एकाच वेळी घेऊनही करता येते. एका बादलीमध्ये सहन होईल एवढे गरम पाणी व दुसरीमध्ये बर्फाचे गार पाणी टाकतात. एकदा गरम व एकदा गार अशा पाण्यात एकाच वेळी पाय बुडवून बसतात. असे कमीत कमी 3-4 वेळा करावे. दोन्ही प्रकारच्या पाण्याचे तापमान सर्वसाधारण तापमानापर्यंत झाले की ही चिकित्सा, म्हणजे गार पाणी आहे ते पण नॉर्मलला आलं आणि गरम पाणी आहे ते पण नॉर्मलला आलं की ही चिकित्सा बंद करावी. शेवटी गार पाण्यात पाय ठेवावे. रक्तवाहिन्या प्रसरण पावतात व एकदा आकुंचन पावतात, त्यामुळे रक्ताभिसरणामध्ये वेग येतो. रक्त साकळलेलं असेल तुमचे पाय, तर अशा वेळेला या क्रियेचा फायदा होतो. पादस्नानाचे फायदे: संथ रक्ताभिसरण, पायात पेटकं येणं, पायांच्या व्याधी, मूत्रपिंडाच्या व्याधी याच्यामध्ये लाभ होतो. आणि गरम पाण्याचा जिथे जिथे उपयोग केला जातो तिथे तिथे लक्षात ठेवायचे की डोक्यावरती तुम्ही थंड पाण्याचा टॉवेल, म्हणजे नॉर्मल वॉटरमध्ये पाणी नॅपकिन बुडवायचा आहे किंवा टॉवेल बुडवायचा आहे आणि डोक्यावर ठेवायचा आहे. म्हणजे हे प्रिकॉशन प्रत्येक वेळी आहे. आता पाण्याचं टॉवेलच हात ठेवायचं काय? ऐकू नाही येते, काय म्हणलं? घरी वाफ घेताना आपण करतो. घरी काय? थंड पाण्याचा टॉवेल ठेवायचा म्हटलं डोक्यावर. हो हो आपण हो. जेव्हा घरी वाफ घेतो ना तेव्हा पण ठेवत होतो. ते का ठेवायचा म्हटलं डोक्यावरती, मेंदूला? तुमचं ब्लड प्रेशर तुमचं नॉर्मल रेंज मध्ये राहतं, नाहीतर तुम्हाला चक्कर येऊ शकते. आता नॉर्मल आपण जी वाफ घेतो ना तर ती आपण थोडा वेळ घेतो, अशी जी वाफ घेतो टॉवेलची ती वेगळी. पण हे तुम्ही पाय बुडवताना तर त्याचं पूर्ण शरीरातलं रक्ताभिसरण तुमचं फटाफट होत असतं आणि मग तुम्हाला बीपी तुमचं चक्कर यायला लागते, तुम्हाला श्वासोच्छवासाला त्रास व्हायला लागतो. आणि म्हणून ते स्टीम बाथ मध्ये जाताना पण पाणी पिऊन जायचं आणि डोक्यावरती तुम्ही याची घडी ठेवायची पाण्याची, रुमाल, टॉवेल. आता सीड स्नान असं म्हटलेलं त्यांनी, तर या चिकित्सेमध्ये गरम आणि गार पाणी एकाच वेळी वापरलं जातं. एका टबामध्ये कमरेपर्यंत पाणी घेऊन बसतात आणि हात व पाय बाहेर ठेवायचे. कमरेपर्यंतचा भाग गरम पाण्यात ठेवला तर बाहेरील पाय गार पाण्यामध्ये बुडवायचे किंवा हाच क्रम उलटा करायचा. म्हणजे काय, तुम्ही बसलेला आहात टबामध्ये तर समजा ते पाणी नॉर्मल वॉटर, थंड पाणी आहे आणि तुमच्या त्या टबाच्या
बाहेर हात आहेत आणि टबाच्या बाहेर पाय. म्हणजे एखाद्या लहान बाळाला जर तुम्ही टबात बसवलं, तुम्ही इमॅजिन करू शकता कसं बसणार त्या टबामध्ये मोठा माणूस बसला तर. तसं पाय बाहेर हात बाहेर. मग तुमचं आतलं पाणी जर गरम असेल तर बाहेरचं पाणी गार पाहिजे, आणि आतलं गार असेल तर बाहेरचं हात आणि पाय जिथे बुडवतात तर ते पाणी तुमचं गरम असलं पाहिजे. तर याचे फायदे काय? तर शरीरामध्ये उत्साह आणि स्फूर्ती निर्माण होते. कितीही काम केले तरी थकवा येत नाही. पचन संस्था, पोट, कंबर, प्रजनन अवयव यांना ताकद मिळते. त्यामुळे मूळ व्याध व स्त्रियांच्या जननेंद्रियाच्या, मासिक धर्माच्या सर्व व्याधींमध्ये लाभ होतो. आता हे कुठलेही वेगळे वेगळे तुम्ही जे स्नान बघाल ना, तर त्याच्यामध्ये एक लक्षात येईल की तुमचा जो भाग पाण्यात बुडवलेला आहे त्या ठिकाणी ज्या ज्या संस्था आहेत, म्हणजे अरे आता ह्याचा काय कशाला लाभ होतो हे आठवत नाहीये, कळत नाहीये, तर एक लक्षात घ्या की कुठला भाग बुडवलाय त्या ठिकाणच्या भागांना फायदा होणार आहे. प्लस काय होतं, रक्ताभिसरण चांगलं होत आहे, म्हणजे तोही एक प्रकार आहे. आणि त्याच्यानुसार ज्या उत्साह आणि स्फूर्ती वगैरे म्हटलंय ते कसं होतं, उत्साह आणि स्फूर्ती कसं निर्माण होणार आहे. तर ब्लड सर्क्युलेशन तुमचं चांगलं झालं की तुम्हाला बरं वाटायला लागतं ना. तर अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवायचं. पाण्याच्या फवाऱ्याचे स्नान म्हणजे शॉवर, याच्यामध्ये उंचावरून डोक्यावर व सर्व शरीरावर थंड पाण्याचा फवारा घेतात. नखशिकांत गार पाण्याच्या झोतात आल्याने सर्व शरीराला थंडावा मिळतो. म्हणजे आपण घरी जे नॉर्मल शॉवर जे घेतो ते. खरखरीत टॉवेलने किंवा खरखरीत टॉवेल म्हणजे इथे टर्किश टॉवेल, याच्यामुळे अंग किंचित घर्षण करून पुसल्याने सर्व अंग कोरडे झाले की अंगात उष्णता निर्माण होते. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरणाची गती वाढल्याने अंगात स्फूर्तीचा संचार होतो. शारीरिक व मानसिक थकवा दूर होतो. आपण साधं घरी जे आंघोळ करतो, जर शॉवरनी आंघोळ केलं तर तुम्हाला हा परिणाम मिळतो. म्हणजे शॉवरचं आणि त्याच्यानंतर आंघोळ केल्यानंतर तुम्ही पूर्ण जर त्या खडबडीत म्हणजे टर्किश टॉवेलनी अंग पुसलं तर पहिली गोष्ट होते की तुमची डेड स्किन आहे ती निघून जाते. बरोबर? म्हणजे आपण मळ स्वच्छ आंघोळ केल्यानंतर शरीरावरचा मळ असतो तो तर निघून जातो, पण तुमची डेड स्किन आहे तो थर पण निघून जातो. आणि मग आतली जी त्वचा आहे तर ती बाहेर येते. म्हणजे तो थर बाहेर येतो आणि ब्लड तुम्हाला अजून म्हणजे मुलायम त्वचा तुमची दिसायला लागते. तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला अ, छान वाटायला लागतं. तुमचा आळस थकवा जो आहे तो दूर होतो. आता घर्षण स्नान, तर याच्यामध्ये काय आहे, किंवा स्पॉन्ज बाथ आपण ज्याला म्हणतो ना ते, त्याला घर्षण स्नान असं नाव दिलेलं आहे किंवा आपण स्पॉन्ज बाथ म्हणतो ते. तर ह्या चिकित्सेमध्ये थंड पाणी वापरलं जातं. शरीराचे तापमान उतरवण्यासाठी या सर्वसाधारणपणे या पद्धतीचा वापर केला जातो. खूप ताप आला की आपण हे सगळं करत असतो ना, सगळं अंग पुसून काढतो, स्पंजिंग ज्याला म्हटलं जातं ते. शक्यतो थोडासा खरखरीत पंचा किंवा टर्किश टॉवेल पाण्यामध्ये घेऊन त्याचे सर्व अंग पुसलं जातं. नंतर अंग सुकवण्यासाठी दुसऱ्या पंचाने अंग पुसून घेतलं जातं. योग्य तो परिणाम मिळेपर्यंत 2 ते 4 वेळा केलं जातं. डोकेदुखी, अंगदुखी, शरीरातील ताणतणाव ह्यासाठी सुद्धा हीच चिकित्सा एकदा गार आणि एकदा गरम अशा पद्धतीने आलटून पालटून केली जाते. म्हणजे डोकं दुखतंय किंवा अंग दुखतंय किंवा तुम्हाला शारीरिक काहीतरी म्हणजे स्ट्रेस आलेला आहे किंवा काय, तर त्याच्यामध्ये सुद्धा हे गरम आणि थंड असं दोन्ही अल्टरनेट करून तुम्ही ही चिकित्सा वापरू शकता. आता पुढचं व्हिनेगर स्नान. आता नावामध्ये तुम्हाला कळलं की व्हिनेगर स्नान म्हणजे काय, तर पाण्यामध्ये तुम्ही व्हिनेगर टाकून त्याचं स्नान करायचंय. तर आता म्हणजे पाण्यामध्ये आता आपल्या आंघोळीचं बादलीभर पाणी असेल तर 1 कप त्याच्यामध्ये व्हिनेगर टाकायचंय. आणि त्याच्यानंतर मग काय होतं, तर त्याच्याने स्फूर्तीचा संचार, कोणत्याही प्रकारच्या म्हणजे व्हिनेगर असतं ते काय जंतू मारण्याचं काम करतं. बरोबर? मग जंतू संसर्गाला आळा टाकण्याचं काम, निरोध करण्याची शक्ती त्याच्या, आणि त्याच्यामुळे काय होतं, प्रतिकार शक्ती वाढते. बरेच आता हे युट्यूब वरती काही काही व्हिडिओज येतात, त्याच्यामध्ये हे मिक्स करा ते मिक्स करा असं येतं, आणि एक तुम्ही घरच्या घरी कुठलं तरी लिक्विड बनवा असं येतं. त्याच्यामध्ये व्हिनेगर वापरलेलं असतं बघा. तर ते कशासाठी, तर ते जंतू संसर्ग. मग तेच आपण गरम पाण्यामध्ये वापरायचंय आणि आपल्याला तो इफेक्ट मिळतो. इप्सम सॉल्ट स्नान कोणी घेतलंय का? इप्सम सॉल्ट कोणाला सांगितलंय, वापरलंय कोणी? कोणाला माहितीये इप्सम सॉल्ट का टाकायचं पाण्यामध्ये?
काय टाकलं जातं पाण्यामध्ये? इप्सम सॉल्ट. नाही. कोणाला संधिवात जर असेल ना, तर संधिवातामध्ये ही चिकित्सा दिली जाते. तर म्हणजे सांधे वगैरे दुखतात किंवा गाऊट वगैरे झालेला आहे. आता गाऊट म्हणजे काय की युरिक ऍसिड म्हणजे त्याचे क्रिस्टल्स बनतात आणि अ, ते तुम्हाला सांध्यांच्या ठिकाणी नॉर्मली पायाच्या ठिकाणी म्हणजे पायाच्या अंगठ्याचे सांधे किंवा अशा ठिकाणी ते अ, राहतात म्हणजे अडकतात, ते आपण म्हणूया अडकतात किंवा ते तिथे असतात आणि मग ते त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला दुखायला लागतं, तर त्याला गाऊट म्हटलं जातं. नॉर्मली मग अशा वेळेला तुम्हाला प्रोटीनचा इंटेक तुम्हाला कमी करायला सांगतात. अ, आणि संधिवात म्हणजे तुमच्या सांध्यांच्या ठिकाणी, प्रत्येक सांध्यांच्या ठिकाणी सूज येते आणि तुम्हाला ते दुखायला लागतं. तर अशा वेळेला या चिकित्सेमध्ये कसं असतं, 50 लिटर पाण्यामध्ये साधारण 1 किलो इप्सम सॉल्ट अशा प्रकारचं त्याचं प्रमाण असतं. तर त्यानुसार ते टाकलं जातं आणि अ, त्याच्यामध्ये म्हणजे त्या गरम पाण्यामध्ये टाकलं जातं आणि त्याच्यामध्ये पाय बुडवून बसायचं किंवा अ, कुठे काय म्हणजे पूर्ण सांधेदुखी असेल तर तशा प्रकारे. आणि मग अंगाला घाम यायला लागला की मग त्याच्यानंतर अंग पुसायचं. आता ही चिकित्सा साधारण 15 मिनिटं केली जाते. आता घामामुळे काय होतं, आता आपल्याला घाम येतो तर काय होतं घाम येतो त्यावेळेला, सांगा बरं. शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतात. शरीरातलं पाणी असतं ते आणि पाण्याबरोबर म्हणजे विषारी द्रव्य म्हणजे ती तुमची बाहेर पडत असतात, बरोबर. तर मग आता या घामाबरोबरच तुम्हाला नंतर घाम येतो. यांनी काय सांगितलं, इप्सम सॉल्ट गरम पाण्यामध्ये तुम्ही टाकलंय आणि त्याच्यात तुम्ही बसला, मग त्याच्यानंतर 10 ते 15 मिनिटं बसल्यावर तुमच्या अंगाला घाम यायला लागेल. मग तुम्हाला काय होणार, तर तुमच्या ते युरिक ऍसिड साठलेलं आहे तर ते तुमचं बाहेर पडायला लागतं आणि मग म्हणजे ते बाहेर पडायला मदत होतो. गाऊट आपण ज्याच्यामध्ये म्हणले ना की ते जास्त होतं त्याच्यासाठी. एकदा नाव सांगा त्या सॉल्टचं, काय म्हटलं? इप्सम सॉल्ट. salt. मेडिकल स्टोअर मध्ये मिळतं ते. MgSO4. MgSO. फक्त ते उपचारासाठीच आहे ना मग? मॅग्नेशियम संधिवातासाठीच फक्त ना? मॅग्नेशियम सल्फेटचे क्रिस्टल्स मिळतात. मेडिकल स्टोअर मध्ये मिळतं ते. म्हणजे जर गाऊट झालंच, मला आता आयुर्वेदामधलं माहित नाही, पण गाऊट झालं असेल तर म्हणजे हा उपचार आणि होमिओपॅथीचा उपचार जर घेतला ना तर चांगला फायदा होतो. आता पाठीच्या कण्याचं स्नान, स्पाईन बाथ ज्याला म्हटलं जातं. स्क्रीनवरती काहीच दिसत नाही मॅडम आता. नाही, स्क्रीनवर काहीच नाहीये. मी म्हणून म्हटलं तुम्ही लिहून घ्या, नावं सुद्धा त्याची लिहून घ्या की तुम्हाला म्हणजे कोणत्या कोणत्या चिकित्सा आहेत आणि त्या कशा कशा रोगांकरता वापरल्या जातात. अशा प्रकारे. कारण हे प्रत्येक चिकित्सेचं हे किती घ्या, काय घ्या, म्हणजे जिथे थांबायचं असेल तुम्ही तिथे सांगा, मी थांबून तुम्हाला स्लो सांगते. म्हणजे आता पाठीच्या कण्याचं स्नान किंवा त्याला असं म्हटलं जातं पाईन बाथ किंवा मेरुदंड स्नान किंवा म्हणजे हिंदीमध्ये रीड की हड्डी का स्नान अशा प्रकारे त्याला म्हटलं जातं. तर याच्यामध्ये टब असतो आणि त्या टब कसा असतो की त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा पाठीचा कणा हा पूर्णपणे त्याच्यामध्ये पाण्याच्या खाली येणारे अशा प्रकारे तो असतो. आता पाय तुमचे त्या टबाच्या बाहेर असतात आणि आपण जसं आधी म्हटलं तसं तुमचे हात सुद्धा त्या टबाच्या बाहेर असतात. आणि म्हणजे मानेचा जो भाग असतो की नाही, आता तुमचा पाठीचा कणा कसा असतो, मानेपासून सुरू होतो, पण जे टब मिळतात ना तर त्या टबाला कसं असतं की ती किनार असते. तर बऱ्याच ठिकाणी मग काय करतात की त्या मानेच्या ठिकाणी थोडी कुशन करतात, पण मग ती कुशन सुद्धा पाण्याने भिजेल अशा प्रकारे ठेवतात. कारण का तिथपासून म्हणजे सगळ्या मेरुदंडालाच तुम्हाला पाण्याचा इफेक्ट मिळाला पाहिजे म्हणून. तर अशा प्रकारे, कारण जास्त वेळ मान अशी ठेवली तर मान अवघडते म्हणून. आता
याच्यामध्ये पाणी टाकल्यानंतर तुमचं म्हणजे साधारण 3-4 इंचाचं असं पाणी त्याच्यामध्ये टाकलं जातं आणि 10-15 मिनिटं ही चिकित्सा करायची असते. मग त्याच्यामध्ये तुम्ही ते जे पाणी असतं ते नॉर्मल वॉटर जे असतं ते घेतलं जातं आणि मग त्याच्यानंतर पाण्याच्या बाहेर तुम्ही आलात की त्याला कोरडं करायचं आणि हलक्या हाताने त्याला मालिश करायचं की तुम्हाला चांगला इफेक्ट त्याच्यामध्ये मिळतो. आता हलक्या हाताने मालिश करताना अंगठ्यानी जर तुम्ही केलं, ॲक्युप्रेशरला करतात बघा किंवा आपण नॉर्मल सुद्धा अंगठ्यानी त्या मणक्यांच्या भोवती असं असं हळूवार हळूवार मालिश केलं तर त्याचा तुम्हाला जास्त चांगला फायदा मिळतो. आता हे करताना तुम्ही म्हणजे तेलाचा वापर काही काही ठिकाणी म्हणजे आपण तिळाच्या तेलाचा वापर केला किंवा इतर कुठल्या औषधी जी काही तेल असतात तर त्याचा मालिशसाठी जे काही तेल वापरतात तर त्याचा वापर केला तर अजून जास्त चांगला फायदा मिळतो. आता आता मला एक सांगा, पाठीच्या कण्याला याच्याने फायदा मिळणारच आहे. पण मग याच्या बरोबर अजून आपण मगाशी म्हटलं की जो भाग तुमचा पाण्याच्या अंडर येतो साधारण तसा फायदा मिळतो. तर मग तुम्हाला अजून कसा फायदा मिळणार आहे सांगा बरं? कुठल्या कुठल्या अवयवांना मिळणार आहे? विचार करून सांगा. कमरेचा भाग. बरोबर, कमरेचा भाग आणि खांद्याची बाजू पाठीमागे. कुठली? खांदा. आणि आता तुम्ही लक्षात घ्या ना तुमचा मेरुदंड कुठून कुठपर्यंत आहे? मानेपासून. मानेपासून तर खालपर्यंत. मग तिथल्या सगळ्याच भागावरती आणि प्रत्येक मणक्यांमधून ज्ञानतंतू निघत असतात आणि वेगवेगळ्या ऑर्गन्सना जात असतात, हो की नाही? आणि म्हणजे म्हणजे मग जवळ तुम्हाला सगळेच म्हणजे मेंदू अगदी आता इथून मेंदूचे आता स्पायनल कॉर्डच जर म्हटलेलं आहे, मेरुदंडच जर म्हटलेलं आहे, तर तुम्ही विचार करा की मेंदूचे विकार, तुमचं ब्लड प्रेशर, तुमचं पचनाचे विकार सगळ्याच संस्था त्याच्या अंडर येतात. तुमचं निद्रानाश, डोकं शांत झालं की झोप चांगली लागणार आहे. आता खाली खाली तुम्ही येत गेलात तर तुमचं म्हणजे काय म्हणू वीर्याची दुर्बलता असेल पुरुषांमध्ये तर त्याच्यासाठी सुद्धा ते फायदेशीर आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टींवरती त्याचा फायदा होत असतो कारण मेरुदंडातून निघणारे ज्ञानतंतू हे प्रत्येक ठिकाणी जातात आणि आपण त्याच्यानंतर त्याला मसाज केलाय बरोबर मग ते ऍक्टिव्ह होतात अजून. आणि जर आपण आध्यात्मिक दृष्ट्या जर विचार केला तर इडा पिंगला आणि सुषुम्ना या तिन्ही नाड्यांवरती त्याचा चांगला प्रभाव आपल्याला झालेला दिसून येतो. आता याच्यामध्ये काळजी काय घ्यायची तर पाठीच्या कण्याचं तीव्र स्वरूपाचं दुखणं असेल तर थंड पाण्याऐवजी साधारण गरम म्हणजे आपण कोमट म्हणतो तसं पाण्याचा उपयोग करणं हितावं असतं. मात्र गरम पाण्याचे स्नान 3 ते 4 मिनिटापेक्षा जास्त कधी घेऊ नये. वाढलेले ब्लड प्रेशर, झोप न येणे या विकारांमध्ये या उपचाराने हमखास गुण येतो. आता गरम पाणी नाही थंड पाण्याच्या उपचारात हे सांगते म्हणजे नॉर्मल वॉटर की झोप येते किंवा ब्लड प्रेशर असेल तुमचं वाढलेलं असेल तर आणि 3 ते 6 आठवडे त्यावेळेला उपचार तुम्ही घ्यायचा आहे अशा प्रकारे. आता आपण मेरुदंडाचं स्नान बघितलं. आता मेरुदंडाच्या स्नानमध्ये बघितलं की आपला पूर्ण पाठीचा कणा त्याच्यामध्ये म्हणजे तो भाग शरीराचा धडाचा भाग पूर्ण आपला आतमध्ये मानेपासूनचा आलेला आहे. आपण बाथटब असेल तर त्या पूर्ण बाथटब मध्ये जर तुम्ही त्याच्यामध्ये हे केलं तर डोक्यावरती घडी ठेवायची आहे म्हणजे पूर्ण मोठा टब. 5 वाजले का सर थांबायचंय का? थांबूया घ्यायचं असेल तर. नंतर लेक्चर आहे ना यांना. ठीक आहे बाकीचं उद्या कंटिन्यू